बालकाचा जन्म कोणत्या पायाने झालेला आहे? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे बालकाचा जन्म कोणत्या पायाने झालेला आहे. विषय अत्यंत नवीन असल्यामुळे अनेकांनी याबाबतीत ऐकलेलं देखील नसेल. या विषयाच्या बाबतीत अनेकांनी आतापर्यंत ऐकलेलं नसेल, कारण हा विषय फार चर्चेला जात नाही. मात्र या विषयातून जातकाबद्दल आपल्याला भरपूर महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास तिला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. ज्योतिष अभ्यासक म्हणून आपण जेव्हा एखाद्या पत्रिकेचा अभ्यास करतो तेव्हा ती आपल्याशी विविध पद्धतीने बोलत असते. किंबहुना ज्योतिष तज्ज्ञांनी अनेक प्रकार संशोधित केलेले आहे, ज्यातून पत्रिका समोर आली की अनेक बाबी अगदी स्पष्ट होतात. त्यातीलच एक महत्त्वाचा विषय की बालकाचा जन्म कोणत्या पायाने झालेला आहे. आता बालकाचा जन्म कोणत्या पायाने झालेला आहे याचा अर्थ काय होतो, तर यामध्ये एकूण 4 प्रकार येतात. सोन्याचा पाय, चांदीचा पाय, तांब्याचा पाय आणि लोखंडाचा पाय, असे ते 4 प्रकार आहेत. आपण केवळ याच विषयाला पाहिलं तरी आपल्याला त्या बालकाच्या संदर्भात खूप माहिती मिळते. सर्वप्रथम आपण सोन्याचा पाय म्हणजे काय हे समजून घेऊया. आपल्या समाजामध्ये सोन्याला मोठी प्रतिष्ठा मिळालेली आहे. सोनं म्हटल्यावर आपण खूप चांगला सकारात्मक विचार करतो, परंतु सोनं म्हणजे चांगलंच असं प्रत्येक वेळी होत नाही. विशेषतः पत्रिकेच्या संदर्भात आपण सोन्याचे पाय असा शब्द वापरतो, तर त्याचा अर्थ असा असतो की अशा पायांनी जन्म घेतलेल्या बालकाला मुख्यतः मामांना त्रास होणं हा एक विषय येतो. बालकाच्या जन्मानंतर मामा परिवाराला देखील आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. असा जातक आयुष्यभर संघर्ष करतो. व्यवसायात त्याला स्थिरता लाभत नाही. म्हणजे सोन्याचे पाय हे शब्द ऐकून आनंदित होऊ नका, कारण त्याचा बऱ्यापैकी नकारात्मक प्रभाव आहे. आता बालकाचा जन्म सोन्याच्या पायाने झालेला आहे हे ओळखावं कसं, तर त्याच्या 2 पद्धती आहे. एक चंद्राप्रमाणे, तर दुसरी पद्धत म्हणजे नक्षत्राप्रमाणे देखील आपण ते ओळखू शकतो. चंद्राप्रमाणे विचार केला असता मूळ जन्मपत्रिकेत जर चंद्र प्रथम, षष्ठ आणि एकादश या 3 स्थानापैकी एका स्थानात असल्यास त्या बालकाचा जन्म सोन्याच्या पायाने झालेला असतो, जो त्रासदायक मानला जातो. एक मात्र नक्की आहे की संघर्ष करून शेवटी हे लोक निश्चितच यशस्वी होतात. जेव्हा आपण नक्षत्राप्रमाणे विचार करतो तर रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी आणि मृग या 6 पैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये बालकाचा जन्म झालेला असेल तर तो सोन्याच्या पायाने झालेला आहे असं म्हटलं जातं. या बालकाच्या आयुष्यात अडथळे, अडचणी, संघर्ष असतो. आयुष्यभर संकट निर्माण होतात. मामा परिवारही संकटातून जातो. आता यावर उपाय काय? कारण केवळ समस्या सांगून, प्रश्न सांगून उपयोग नाही, तर त्यावरील उपाय अधिक महत्त्वपूर्ण असतो. त्यानुसार विचार केला असता अगदी सोपे उपाय आहेत. सर्वप्रथम दररोज सूर्याला अर्घ्य देणं. दुसरा उपाय म्हणजे तृतीयपंथी व्यक्तींना यथाशक्ती दान देणं. तसंच शनिदेवांशी संबंधित वस्तूचं दान करणं. आपल्या मनामध्ये कुणाविषयी शत्रुत्व भाव न वाढू देणं. सोन्याच्या पायात जन्म घेतलेल्या व्यक्तीने जर या पद्धतीने आपल्या आयुष्याची दिशा आखली तर त्याची प्रचंड मोठी प्रगती होऊ शकते. यानंतर चांदीचा पाय हा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण तो अत्यंत शुभ मानला जातो. चांदीच्या पायावर जन्म घेतलेला बालक आयुष्यामध्ये उत्तम शिक्षण घेतो, धार्मिक कर्म करतो, धर्मसंस्थेत मान्यता प्राप्त करतो. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्याजवळ पैसा साठतो, अर्थात तो पैशांची योग्य बचत करू शकतो. त्याचं कुटुंब यशस्वी होतं, त्याची मानसिकता देखील सकारात्मक असते. थोडक्यात चांदीच्या पायाने एखाद्या बालकाचा जन्म झाला तर त्या घरात समृद्धता यायला लागते. म्हणून चांदीच्या पायाने जन्म होणं ही अत्यंत शुभ बाब मानली जाते.
मग प्रश्न असा आहे की चांदीच्या पायाने होणारा जन्म पत्रिकेनुसार कसा ओळखावा? तर मूळ जन्मपत्रिकेत चंद्र जर द्वितीय, पंचम किंवा नवम भावात असेल तर अशा बालकाचा जन्म हा चांदीच्या पायाने झालेला असतो. तसंच नक्षत्रानुसार विचार केला तर एकूण 10 नक्षत्र आहेत की ज्यामध्ये बालकाचा जन्म झाला तर तो जन्म चांदीच्या पायाने म्हटला जातो. त्यामध्ये आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा आणि स्वाती असे एकूण 10 नक्षत्र आहेत. यापैकी कुठल्याही नक्षत्रात जर बालकाचा जन्म झाला तर तो चांदीच्या पायाने जन्म म्हटला जातो, जो अत्यंत शुभ व सकारात्मक मानला जातो. यानंतर तांब्याचा पाय हा विषय येतो. तांब्याचा पाय हा जास्त शुभ नाही आणि खूप जास्त अशुभ देखील म्हटला जात नाही. अशा लोकांचं आयुष्य सर्वसामान्य असतं. योग्य पद्धतीने ते आयुष्यात परिश्रम करतात, खूप मोठा संघर्ष करतात, त्यातून त्यांना यश देखील मिळतं. थोडक्यात एक सर्वसामान्य उत्तम आयुष्य यांचं राहतं. त्यामुळे तांब्याच्या पायाला देखील चांगलं मानलं जातं. वाईट नाही किंवा खूप चांगलं आहे असं देखील नाही. आता प्रश्न असा आहे की तांब्याच्या पायात जन्म घेतलेला बालक पत्रिकेनुसार कसा ओळखावा? तर मूळ जन्मपत्रिकेमध्ये चंद्र जर तृतीय, सप्तम किंवा दशम या 3 स्थानापैकी कोणत्याही स्थानात असेल तर अशा बालकाचा जन्म तांब्याच्या पायामध्ये झालेला असतो. नक्षत्रानुसार विचार केला असता पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा अशा एकूण 7 नक्षत्रामध्ये जन्म घेतलेल्या बालकाचा जन्म हा तांब्याच्या पायाने झालेला असतो. दैनंदिन आयुष्यात आपण बघतो की काही लोक अगदी आयुष्यभर संघर्ष करतात. आपल्या एका जुन्या म्हणीनुसार जणू काही संघर्ष त्यांच्या 5वीलाच पुजलेला असतो. त्यांच्या जन्मानंतर घरातील वातावरण बदलतं. अनेक वेळा आईवडिलांमध्ये देखील विसंवाद निर्माण होतात. प्रचंड मोठा संघर्ष आणि त्या संघर्षानंतर आयुष्याच्या शेवटी कदाचित खूप मोठं यश हे लोक मिळवतात. असे लोक लोखंडाच्या पायाने जन्माला आलेले असतात. यांचं आयुष्य थोडं संकटमय असतं. आता प्रश्न असा आहे की लोखंडाच्या पायाने जन्माला आलेला बालक पत्रिकेनुसार कसा ओळखावा? तर मूळ जन्मकुंडलीमध्ये चंद्र जर चतुर्थ, अष्टम आणि व्यय या 3 स्थानापैकी कोणत्याही स्थानात असेल तर अशा बालकाचा जन्म लोखंडाच्या पायाने झालेला असतो. तसंच नक्षत्रानुसार विचार केला असता यामध्ये केवळ 4 नक्षत्र आहेत. विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ या 4 नक्षत्रामध्ये जन्म घेतलेला बालक हा लोखंडाच्या पायाने जन्माला आलेला असतो. त्याच्या आयुष्यात प्रचंड मोठा संघर्ष असतो. मात्र कधीकधी जसं आपल्याला माहिती आहे की याच नक्षत्रामध्ये व्यक्ती दैदिप्यमान यश देखील गाठतात, म्हणून या पायाला आपण पूर्णपणे वाईट म्हणू शकत नाही. आता पुढील विषय म्हणजे प्रत्येक पायानुसार तुम्ही काही उपाय करू शकतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं की केवळ प्रश्न सांगून उपयोग नाही, तर त्यावरील उपाय त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण उपायांनी प्रश्नाची तीव्रता कमी होत असते. जसं सोन्याच्या पायावर जन्म झालेला असेल तर सूर्याला अर्घ्य देणं हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. चांदीच्या पायाने जन्म होणं हा सर्वोत्तमच मानला जातो. तरी अशा व्यक्तींनी आई, वडील, आजी, आजोबा, मग ते दोन्हीकडील आजी आजोबा या सर्वांचा योग्य तो सन्मान करावा. त्यांच्यासाठी चुकीची भाषा वापरू नये. असं केल्याने त्याचं आयुष्य उत्तम राहतं. तांब्याच्या पायाने जन्म होणाऱ्या लोकांनी आपल्या भावाशी, बायकोशी योग्य व्यवहार केला पाहिजे. त्यांची फसवणूक होईल किंवा त्यांना वाईट वाटेल असं कोणतंही कार्य तुम्ही करू नये. लोखंडाच्या पायाने जर जन्म असेल तर तुम्हाला थोडे आवश्यक उपाय करावे लागतात. यामध्ये दर शनिवारी शनी मंदिरात जाणं, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मदत करणं, कुणाचाही अपमान न करणं, सगळ्यांसोबत सन्मानपूर्वक चर्चा करणं, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण होते. तसंच लोखंडाच्या गुणधर्मानुसार म्हणजे ते तापलं की सोनं बनतं, तसं तुमचं आयुष्यही असतं.
तुम्ही आयुष्यात प्रचंड परिश्रम केले की तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मात्र यशस्वी होण्यासाठी तुम्ही तेवढे परिश्रम करणं किंवा ज्याला आपण घाव सहन करणं म्हणतो ते केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. अशा प्रकारे बालकाचा जन्म कोणत्या पायाने झालेला आहे हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.